नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कृष्णा डोंगरे या युवकाने एक अनोखे आंदोलन पुकारले असून संवैधानिक पदावर असताना गैरकारभार करणाऱ्या व्यक्तींना लगाम लावण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। देशातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील राजकारणी स्वतःच्या भल्यासाठी कायद्यातून पळवाटा काढत असल्याचा आरोप या तरुणाने केला आहे। यासाठी या तरुणाने आपल्या अंगातील कपडे राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवून अर्धनग्न अवस्थेत या आंदोलनाची सुरुवात केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे मत यावेळी आंदोलनकर्ते युवकाने व्यक्त केले आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, येवला। नमस्कार मित्र, मी आज सांगितल्याप्रमाणे ही वेळ आलेली। मी पोलीस महासंचालक यांना सुद्धा रक्तानी पत्र टाकून बघितलं। खरं तर त्यांना आधी लेखी तक्रारी अर्ज दिलेला होता, कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही, त्यामुळे मी रक्तानी पत्र टाकून बघितलं पोलीस महासंचालक यांना। आणि मी सांगितल्याप्रमाणे खरं तर मला माझी बोटं तोडून द्यायची, कारण आज सर्वसामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही आणि संविधानिक पदावर बसलेले लोक आज दहशतवाद्यासारखी जनतेची पिळवणूक करते। मी आज माझे कपडे काढून गृहमंत्री यांना देतोय, देवेंद्र फडणवीस साहेबाला। माझी मायबाप सरकारला एवढीच हात जोडून विनंती, आता सत्ता संघर्ष बाद झाला तुमचा। देशात काय चाललं, राज्यात काय चाललंय। मी एका शाळेची पोल खोल केली म्हणून माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। माझं दैव बलवतो आमच्यातलं एकदा CCTV फुटेजमध्ये वणीचा शब्द सुन घडवून निघाला। त्या प्रकारची पूर्ण माहिती पोलीस महासंचालक दिल्यानंतर गुन्ह्यामध्ये बेसमरी सुद्धा दाखल झाली, पण आजही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाते। याचं कारण म्हणजे संस्था चालकाची नातेवाईक ॲडिशनल SP जितक्या मोठ्या पदावर बसलेला असल्याने तिच्या पदाचा वापर फक्त आपल्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता केला। मित्रांनो, स्वतःच्या नातेवाईकाचं पाप दाबण्याकरता माझ्या खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि माझ्याकडे सगळे पुरावे असल्यामुळे त्यांची सगळी पायाखालची वाळू सरकलेली। त्यांना माहिती आज आपली परिस्थिती ही सचिन वाजे सारखीच होणार आहे। प्रदीप शर्मा असेल, पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण असेल, हे जितके प्रकरण महाराष्ट्रात झाले याच्यापेक्षा सगळ्यात मोठं कांड हे माझ्याबरोबर करण्यात आलं होतं। पण माझं दैव बलवतं म्हणून याच्यामध्ये मी कुठंतरी वाचलो, म्हणजे अक्षरशः CCTV फुटेज मला पोलीस महासंचालकपर्यंत घेऊन जावं लागले, तेव्हा या गुन्ह्यात बेसमरी दाखल होण्यात आली। पण अजूनही कोणत्या प्रकारचा गुन्हा किंवा कोणत्या प्रकारची चौकशी लोकांची झाली मी माझ्या ताकदीवर यांची पोलीस प्राधिकरण राज्य प्राधिकरणाकडे यांची चौकशी बसवलेली। पण मित्र, आज ती वेळ आलेली की आज मला माझे शर्ट आणि बन्यान काढून ही गृहमंत्र्याला देऊन देवेंद्र फडणवीस साहेबाला, मला माहिती आहे का ती नक्की न्याय देतील मला त्यांना माझी शर्ट बन्यान देऊन ह्या प्रकारची संपूर्ण CBI चौकशी होईपर्यंत मी माझं जीवन असंच अर्धनग्न अवस्थेत जगणार आहे। त्यासाठी मी आजच माझे शर्ट आणि बन्यान पोस्टाद्वारे गृहमंत्री साहेबांना हे पोस्टाद्वारे देतोय। तरी गृहमंत्री यांनी लवकरात लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन या प्रकरणाची CBI चौकशी करणं खूप गरजेचं आहे, कारण सचिन वाजे सारख्या प्रकरणात NIA चौकशी लागल्या गेली मित्रांनो। कारण संविधानिक पदावर बसून जनतेची जर अशा प्रकारे जर विटंबना केली जात असेल, जनतेला आपल्या नातेवाईकासाठी जर आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेलेला असेल, स्वतः ॲडिशनल SP चुकीचा वापर केला, पण खालचे जेवढे 7 अधिकारी यांना सुद्धा ज्यावेळेस म्हणजे इंग्रज ज्यावेळेस होते, ज्यावेळेस पोलीस यंत्रणा जशी काम करायची तशीच पोलीस यंत्रणा आजही तसंच काम त्या मॅडमनी या अधिकाऱ्याकडून करून घेतलेलं आहे। तर त्यासाठी मी आज माझे शर्ट आणि बन्यान काढून गृहमंत्र्यांना देतोय आणि गृहमंत्र्यांनी लवकर ह्या प्रकरणाकडे लक्ष देऊन ह्या प्रकरणाची CBI चौकशी करणं खूप गरजेचं आहे। कारण इतकं मोठं कांड ह्या देशात होत असताना राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारवर या प्रकारामुळे शितुड्या उडल्या जातील, त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यायचं। आणि माझी हात जोडून विनंती राज्य सरकारला की माझं हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाहीये, माझं हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात नाही, माझं हे आंदोलन ज्या लोकांच्या विरोधात ज्या लोकांनी संविधानिक पदावर बसून संविधानिक पदाचा गैरवापर केला आणि संविधानाला छेद देण्याचा प्रकार केला आहे, त्यामुळे ह्या लोकांच्या विरोधात आज माझं हे आंदोलन आहे। जय जवान जय किसान।